महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. नमस्कार. कल्पना करा, एका व्यक्तीने आयुष्याची पुंजी लावली, कर्ज काढलं आणि 50 लाखांची एक जमीन घेतली. त्यावर मस्त घर बांधलं आणि 10 वर्षानंतर कोर्ट अचानक म्हणतं की ती जमीन त्याची नाहीच. बापरे, हे तर खूपच भयानक आहे. हो ना. आणि कारण काय? तर त्याने त्या जमिनीचा व्यवहार एका साध्या 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आणि नोटरी अधिकाऱ्यासमोर केला होता. अरे, ही चूक खूप महागात पडते. अगदी. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गंभीर विषयावर बोलणार आहोत. नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत दस्तऐवजांमध्ये नेमका काय फरक असतो? नुसत्या नोटरी केलेल्या कागदावर मालकी हक्क खरंच मिळतो का? आणि आपली कष्टाची जमीन 7/12वर कशी सुरक्षित करायची, याचे 4 महत्त्वाचे टप्पे आपण पाहणार आहोत. हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. होय मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही नक्कीच कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा विषय जितका कायदेशीर वाटतोय ना, त्यापेक्षा तो कितीतरी अधिक आपल्या आर्थिक सुरक्षिततेशी जोडलेला आहे. हो, म्हणजे आयुष्याची कमाई असते ना ती. बरोबर. जेव्हा लोक अनेक वर्षांची कमाई एखाद्या जागेत गुंतवतात, तेव्हा एका चुकीच्या कागदामुळे त्यांच्या संपूर्ण पिढीचं नुकसान होऊ शकतं. आणि अडचण तिथेच येते. कसं आहे, सामान्य माणसाला किंवा आपल्या शेतकरी बांधवांना जेव्हा व्यवहार करायचा असतो तेव्हा कागदपत्रांच्या झंझाळात त्यांची अक्षरशः तारांबळ उडते. अगदी खरंय. कुठला कागद अधिकृत आहे हेच अनेकांना समजत नाही. यावर विचार करताना मला नेहमी एक अत्यंत साधं उदाहरण आठवतं. समजा एखाद्याने लाखो रुपये खर्च करून एक महागडी गाडी घेतली, पैसे दिले आणि गाडी दारात आणून उभी केली. पण जर त्याने RTOमध्ये म्हणजे परिवहन कार्यालयात जाऊन त्या गाडीची नोंदणीच केली नाही, स्वतःचं नाव लावलंच नाही, तर ती गाडी कायदेशीररित्या त्याची मानली जाईल का? साहजिकच नाही. RTO नोंदणी तर मस्ट आहे. मग तसंच काहीचा या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या बाबतीतही होतं का? हे उदाहरण अत्यंत चपखल आहे. जमिनीच्या बाबतीतही कायद्याचं अगदी हेच तत्व लागू होतं. गाडीसाठी जशी RTO नोंदणी, तशीच कोणत्याही स्थावर मालमत्तेसाठी म्हणजे जमीन असेल किंवा घर, दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणं अनिवार्य आहे. म्हणजे ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो. हो, रजिस्ट्रेशन. आता याचा कायदेशीर पाया पाहिला तर भारतात मुख्यत्वे नोंदणी कायदा 1908 आणि मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 हे 2 कायदे आहेत. आणि 7/12 वगैरेसाठी कोणता कायदा असतो? महाराष्ट्रात फेरफाराची प्रक्रिया चालवण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्याचा मोठा आधार घेतला जातो. हे जे कायदे आहेत त्यांच्या नावावरूनच थोडं दडपण येतं. पण नोंदणी कायद्याच्या बाबतीत नेमका नियम काय आहे? कोणत्या कागद नोंदवावा यासाठी काही निकष आहेत का? हो, आहेत ना. नोंदणी कायदा 1908 मध्ये 2 अत्यंत महत्त्वाची कलमं आहेत. कलम 17 आणि कलम 18. या 2 कलमांमध्ये संपूर्ण नोंदणी प्रक्रियेचा गाभा दडलेला आहे. अच्छा, म्हणजे हे 2च कलमे सगळे ठरवतात. बरोबर. कलम 17 हे अगदी स्पष्ट करतं की कोणत्या दस्तऐवजांची नोंदणी करणं कायद्याने सक्तीचं आहे. आता बघा, 100 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या मालमत्तेचा व्यवहार होत असेल तर नोंदणी बंधनकारक आहे. 1 मिनिट, 100 रुपये. आजकाल 100 रुपयात कोणती स्थावर मालमत्ता मिळते? हा नियम थोडा विचित्र नाही वाटत? आजच्या काळात तो विचित्र वाटतो हे नक्की, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा कायदा 1908 सालचा आहे. अरे छा, म्हणजे 100 वर्षापूर्वीचा. हो, आणि तेव्हा 100 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. याचा आजच्या घडीला व्यावहारिक अर्थ असा होतो की तुम्ही कोणतीही जमीन किंवा घर विकत घेत असाल तर त्याची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्तच असणार. त्यामुळे खरेदी खत नोंदवणं सक्तीचंच होतं. अच्छा, म्हणजे हा जुना निकष असल्यामुळे आता प्रत्येक खरेदी खताला हा नियम लागू होतो. खरेदी खता व्यतिरिक्त अजून काय येतं या कलम 17 मध्ये? बक्षीसपत्र सुद्धा यातच येतं. समजा भावाने भावाला किंवा वडिलांनी मुलाला जमीन बक्षीस दिली, पैशांचा व्यवहार नसला तरीही त्याची नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे फुकट दिली तरी रजिस्ट्रेशन करावंच लागेल. अगदी बरोबर. यासोबतच जर मालमत्ता 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भाड्याने दिली म्हणजे भाडेपट्टा, तर त्याचीही नोंदणी करावी लागते. आणि हक्क सोड पत्र सुद्धा सक्तीचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे सगळं सक्तीचं आहे. पण मग कलम 18 काय सांगतं? कलम 18 मध्ये अशा दस्तऐवजांची यादी आहे ज्यांची नोंदणी सक्तीची नाही, ऐच्छिक आहे. जसं की मृत्यूपत्र. ते साध्या कागदावर असलं तरी कायदेशीर मानलं जातं. समजलं. मित्रांनो,
अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, तुमचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. आता आपण अशा एका मुद्द्याकडे वळूया जिथे सर्वाधिक चुका होतात. लोक पैसे वाचवण्यासाठी किंवा शॉर्टकट म्हणून 100-500च्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार लिहितात, कुठल्या तरी नोटरीकडे जाऊन नोटरी करून घेतात आणि निवांत होतात की आपण मालक झालो. यावर कायदा काय सांगतो? खरं सांगू, हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषय आहे. इथे आपल्याला नोंदणी कायद्याचं कलम 49 समजून घ्यावं लागेल. कलम 49 हे काय सांगतंय? हे कलम खूप कठोर वास्तव मांडतं. जर एखादा दस्तऐवज कलम 17 नुसार नोंदवणं सक्तीचं होतं, जसं की खरेदी खत, आणि तुम्ही ते नोंदवलं नाही, तर तो कागद न्यायालयात शून्य किमतीचा ठरतो. त्यातून तुम्हाला कोणताही कायदेशीर हक्क मिळत नाही. पण थांबा, एक सेकंड. समजा 2 सज्जन व्यक्ती आहेत. दोघांनी स्वतःच्या मर्जीने व्यवहार ठरवला, स्टॅम्पवर अटी लिहिल्या, पैसे दिले, नोटरीसमोर सह्या केल्या. जर दोघांचा हेतू स्पष्ट आहे तर कायदा हा व्यवहार शून्य कसा ठरवू शकतो? माणसाच्या शब्दाला काहीच किंमत नाही का? हा प्रश्न खूप रास्त आहे. पण इथे नोटरी आणि दुय्यम निबंधक यांचं काय काम असतं हे समजून घ्या. नोटरी अधिकाऱ्याचं काम काय? तो फक्त हे प्रमाणित करतो की अ आणि ब व्यक्ती माझ्यासमोर आल्या आणि त्यांनी सह्या केल्या. म्हणजे तो कागदाची सत्यता तपासत नाही. अजिबात नाही. जमीन कोणाच्या नावावर आहे हे तो पाहत नाही. पण जेव्हा तुम्ही दुय्यम निबंधकाकडे जाता तेव्हा ते सार्वजनिक रेकॉर्ड बनतं. शासनाला माहिती मिळते की मालमत्ता विकली गेलीये. नोटरीवरून शासनाला काहीच समजत नाही, म्हणूनच कायदा त्याला मालकी हक्क मानत नाही. बापरे, म्हणजे शासनाच्या नजरेत तो व्यवहार झालाच नाहीये. तर यावर न्यायालयाचे काही ठोस निकाल आहेत का? होय, सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतलीय. 2012 मधलं सूरज लॅम्प अँड इंडस्ट्रीज हे प्रकरण खूप महत्वाचं आहे. काय झालं होतं यात? लोक स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा साठेखतावर व्यवहार करायचे. पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की केवळ कुलमुखत्यार पत्र किंवा विक्रीच्या करारावरून मालकी मिळत नाही. त्यासाठी रजिस्टर्ड सेल डीडच लागतं. म्हणजे आजही जे लोक फक्त पॉवर ऑफ अटॉर्नीवर व्यवहार करून निवांत झोपतात त्यांचा मालकी हक्क हवेतच आहे. दुर्दैवाने हो. आणि 2008च्या KB6 प्रकरणात न्यायालयाने सांगितलं की अनोंदणीकृत कागद फक्त अनुषंगिक हेतू सिद्ध करण्यासाठी वापरता येतो, मालकीसाठी नाही. अनुषंगिक हेतू म्हणजे नेमकं काय? एक साधं उदाहरण देते. समजा तो कागद म्हणजे एखाद्या सिनेमाच्या तिकिटासारखा आहे, पण सिनेमा संपल्यानंतरचा. सिनेमा संपल्यावर तुम्ही ते तिकीट घेऊन पुन्हा सिनेमा पाहू शकत नाही. हो बरोबर, त्याची वेळ गेलीये. अगदी तसंच. तुम्ही मालकी हक्क सांगू शकत नाही, पण काल संध्याकाळी तुम्ही कुठे होतात हे मित्राला सांगायला ते तिकीट पुरावा म्हणून नक्कीच वापरता येतं. क्या बात आहे. हे उदाहरण अगदी डोक्यात फिट बसलं. म्हणजे व्यवहार झाला होता हे दाखवता येतं, पण मालकी नाही. मित्रांनो, ही खूपच महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्हाला असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर महसूलशाही चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बरं का. हो, आणि लोकांपर्यंत पोचवा. नक्कीच. पण मग आता सांगा, एखाद्या सामान्य माणसाने फसवणूक टाळून हक्काचा सातबारा मिळवण्यासाठी नेमकी काय पद्धत वापरावी? कायदेशीर टप्पे कोणते आहेत? याचे 4 सुस्पष्ट टप्पे आहेत. पहिला टप्पा, वकिलांमार्फत मसुदा तयार करणे आणि रेडी रेकनर दरानुसार स्टॅम्प ड्युटी भरणे. रेडी रेकनर म्हणजे शासनाचा जमिनीचा किमान दर ना? हो, आणि त्यानुसार स्टॅम्प ड्युटी आता ऑनलाईन पेमेंटद्वारे भरता येते. जुने स्टॅम्प शोधायची गरज नाही. बरं, मग दुसरा टप्पा? दुसरा टप्पा म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात बायोमेट्रिक नोंदणी. तिथे दोन्ही बाजूंचे फोटो, अंगठे आणि सह्या होतात. नोंदणी झाली की तुम्हाला इंडेक्स 2 मिळतो. इथेच लोक थांबतात. त्यांना वाटतं काम झालं, पण सातबारा तर पुढे असतो ना? बरोबर. तिथेच तिसरा टप्पा येतो, फेरफार. आता खरेदी खताची माहिती थेट तलाठ्याकडे सिस्टीममधून जाते. म्हणजे मानवी हस्तक्षेप कमी झालाय. हो, तलाठी फेरफार रजिस्टरमध्ये कच्ची नोंद घेतो आणि मग कलम 135D नुसार 15 दिवसांची नोटीस काढली जाते. ही नोटीस का असते? कुणाला आक्षेप असेल तर? अगदी बरोबर. समजा भावाने बहिणीला अंधारात ठेवून जमीन विकली असेल तर तिला कळावं म्हणून. कुणाची हरकत नाही आली तर मंडळ अधिकारी त्याला अंतिम मंजुरी देतात आणि सातबारावर नाव लागतं. पण समजा अधिकाऱ्यांनी मुद्दाम नोंदणी किंवा फेरफार नाकारला तर सामान्य माणसाने काय करायचं? त्यासाठी चौथा टप्पा आहे अपील. नोंदणी नाकारली तर कलम 72 नुसार 30 दिवसांत जिल्हा निबंधकांकडे दाद मागता येते. अच्छा, म्हणजे वरिष्ठ पातळीवर अपील करता येतं. आणि फेरफारात चूक झाली तर?
फेरफार चुकीचा झाला तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 247 नुसार 60 दिवसांत उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांताधिकाऱ्यांकडे अपील करता येतं. खूपच छान. म्हणजे सिस्टीममध्ये दाद मागायची पूर्ण व्यवस्था आहे. आपण या सगळ्याचा एक वेगवान रिकॅप घेऊया का? हो, नक्कीच. पहिली गोष्ट, नोटरीच्या मोहात पडू नका. दुसरी गोष्ट, मागच्या 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट नक्की काढा. आणि खरेदीनंतर इंडेक्स 2 तपासून तातडीने फेरफार करून घ्या. अगदी बरोबर. कायदा केवळ कागदावरच्या शब्दांना मानत नाही, तर नोंदणीकृत प्रक्रियेला मानतो. मित्रांनो, तुम्हाला कायदे आणि महसूल प्रक्रियेबद्दल अजून कोणत्या विषयांवर सविस्तर चर्चा पाहायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आणि महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा नक्की सामील व्हा. हो, तिथे तुम्हाला सतत कायदेशीर अपडेट्स मिळत राहतील. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.